वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या बाजूनं पीर बाबा स्पोर्ट पापडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन फलंदाज आपण पाहतोय जयेंद्र वाघे अँड सोहन दळवी ही सलामीची जोडी पीर बाबा स्पोर्ट पापडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण सतीश जाबर दोन्ही टीमला आम्ही देतोय शुभेच्छा. माजी सरपंच देवदळ कमलाकरची जाधव साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला निश्चितच 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम असू द्या वाघोबा स्फोट टिवरी संघावरती. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. भरपूर काळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हवेमध्ये चेंडूला पाहिलं होतं. 2 धाबा मात्र इथून मिळाला जातील. हे स्ट्रोक वरती जयेंद्र वाघे याला मॅचला झाली सुरुवात 2 धाब्यानं. धाव फलक ऑन होत आहे. जयेंद्र वाघे ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची ही मानसिकता. 1 बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये अगदी वेगानं पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानं धावफलक पोचला जाईल 4 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धाब्यासाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चांगले प्रयत्न हे करावे लागत आहेत. बूंद बूंद से सागर बन जाता है असंच म्हणावं लागणार आहे. आणि सध्या तरी तशाच प्रकारची ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय लेग बिफोरची अपील केली होती. पंचांकडे मोठी अपील निश्चितच केली होती परंतु तिसरा अंपायर आपल्याकडे लेग बिफोर साठी उपलब्ध नाहीये. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटला ब्रश झाला होता. त्याच कारणास्तव निश्चितच पंचांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं आणि निश्चितच चांगले संघर्ष करताना दिसत आहेत 2 बॅटर. 2 धाव्याने मात्र ही सुरुवात झाली होती आणि निश्चित आपण पाहतो यावेळेस पहिल्याच बॉलवरती सोहमचे इरादे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस डॉट बॉल. सतीश जाबरला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक सिंगल धावील. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 6 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहे त्या म्हणजे 6. शेवटचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 6 धावा. सोहमचा विचार केला तर 2 चेंडू तो खेळलाय. त्याने एक सिंगल धाव बनवली. त्याच्यानंतर 4 चेंडू खेळले गेले. जयेंद्र वाघे 4 चेंडू मध्ये 5 धावा जयेंद्र वाघेने बनवलेत. म्हटलं गेलंय दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि निश्चितच या पहिल्या ओव्हरमध्ये हलकीच बिकट परिस्थिती आहे ती मात्र पाहायला मिळाली आहे बॅटिंग करत असताना पीर बाबा स्पोर्ट पापडी संघाची. परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. तुमच्याकडे अजून सुद्धा 3 षटका आहे. 3 षटकामध्ये एक चांगला धावफलक तुम्ही उभा करू शकताय. त्याच्या कारणात पार्टनरशिप एक चांगलं बिल्डअप करावे लागणार आहे. यावेळेस रितेश दांडेकर नंबर 2
असा हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनामध्ये असतात आणि ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल ना त्यावेळेस निश्चितच विजयाच्या दिशेने मार्गक्रमण तुम्ही करू शकता. म्हणजे मनातील विचार तुमचे नेहमीच पॉझिटिव्ह असायला हवेत, कारण निगेटिव्ह विचार भरपूर काही वेगळा खेळ दर्शवत असतात. एखादी जमीन देखील तुम्ही पाहू शकता, उसाड जमीन असेल तर निश्चितच ती जमीन अगदी गवताने भरलेली ही आपल्याला पाहायला मिळते. पण क्रिकेट देखील त्याच माइंड निश्चितच यावेळेस खेळावं लागणार आहे. चांगल्या पॉझिटिव्ह विचारांना चांगला एक धावफलक सेट करावा लागणार आहे. परंतु सध्या आपण पाहिला तर मग गोलंदाजीचा दर्जा जो आहे ना तो खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाला या पहिल्या ओव्हरमध्ये. रितेश दांडेकर सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. चला जास्त विलंब घ्यायचा नाहीये. पुढील बॉल ओ सोहन होते ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस प्ले अँड मिस डॉल बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलच्या रेषेमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु रितेश दांडेकर यांना तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे त्यांनी ही लेंथ हाताळली होती. अगदी बॅटरच्या हलकासा चेंडू लांब ठेवला होता आणि तिथून थोडीशी धीमी फ्लाईट पाहायला मिळाली. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेले. सोहन दोन क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत हा झेल पकडण्याकरता आणि झेल मात्र सुटला गेलाय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर थ्रो देखील झालाय आणि त्याचा फायदा मात्र मिळाला जाईल. आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा 6 षटकार येणार आहे. पळून धावा तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 पूर्ण केल्या होत्या, परंतु भरपूर काही घटित झालं. जीवनदान देखील मिळालं गेलंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चौकार देखील आलाय. भरपूर निश्चितच चुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक पोचले गेले 12 अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस ऑप्शनला सफल झाले होते. तिथून मात्र हुकचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन जे व्हायला हवं होतं ते मात्र झालं नाहीये. मित्रांनो, जीवनात हार कधीच मानू नका, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला देखील राज्य मिळणार होतं, परंतु 14 वर्षाचा वनवास हा मिळाला होता. म्हणून जोपर्यंत तुम्हाला संधी मिळेल ना तोपर्यंत संधीचं मात्र सोनं करत राहा. हो हो यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेले. हेलिकॉप्टर स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग डीजमॅन महेंद्र पवार होते. यावेळेस त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दैव देता आणि कर्म नेतं असंच म्हणावं लागेल. आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे साईनाथ जाबर थोडेसे अपसेट पाहायला मिळाले, कारण सोफा झेल होता परंतु झेल पकडता आला नाहीये. हो यावेळेस मिस्टेक झाली होती. वाईट येतोय. धावफलक एकने पुढे सर्कल पोचला गेला आहे 15 या अंकांवरती. ही धाव गती पुसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू फेकून झाले तर रितेश दांडेकर याच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा संपन्न झाला आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. सोहन एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 16 या अंकांवरती. सर्वात सुंदर आणि ताकदवान काय असेल तर ते तुमच्या मनातील विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन ह्याची शक्ती फार अफाट आहे. तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाहीये. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय जाधव साहेब यांनी निश्चितच या ठिकाणी 1 लाख मोलाची भेट या स्पर्धेला मात्र दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचं मित्र परिवार त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून निश्चितच एक चांगली भेट तुम्ही देखील दिलेली आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 करता, त्याकरता तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित केलं तर मग धाव फलकावरती धावा 4च्या साह्यानं 20 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग
14 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. प्रदीप साबर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल भीमर हाताळलाय आणि त्याच्यावरती मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमधून ऍक्च्युएट केलाय. चेंडूला फाटवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग षटकार या ठिकाणी पेश केला गेला सोहन. पहा झेल सोडल्यानंतर अक्षरशः खेळ देखील बदलवला गेला, कारण भीमर चेंडू हाताळलाय आणि निश्चितच आपण पाहतोय पुढील बॉल फ्री हिट देखील असणार आहे. षटकाराच्या साहाय्यानं 6+1 म्हणजे 7 धावा या ठिकाणी मिळालेत. धावफलक पोहोचले गेले 27 अंकांवरती. यावेळेस फ्री हिटच्या बॉलला ऑन साइडला उडवलंय. झेल तर पकडला होता, परंतु 1 धाव ही अधुरेखित धावफलकावरती केलीच जाईल. फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं हा झेल देखील ग्राह्य धरला जाणार नाही. पूर्णपणे फ्रीडम मिळायला गेले सोहम याला. पुढील बॉल निम्या गतीने लेंथ हाताळली. इष्ट्यांच्या मागे देखील हलकीच मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेला 29 अंकांवरती. कहा गया है हारने का कोई ओटीपी नहीं आता है, इसलिए मुसीबत में लड़ने के हौसले बुलंद रखो, कामयाबी जरूर मिलेगी. सुरुवातीचं पहिलं षटक खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि हे तिसरं षटक सध्या तरी आपण पाहतोय. सफल क्रॉस झाले होते. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज सोहम मात्र या ठिकाणी बाद झालेत. पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे असं मात्र क्लिअर केलं गेलंय. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटला ब्रश झाला असावा, त्याच कारणास्तव पंचांच्या माध्यमातून डिसिजन आउट असं मात्र पाहायला मिळालं. सोहम मात्र या ठिकाणी बाद झालेत. सोहमनं देखील चांगल्या धावा बनवल्या. यावेळेस निलेश बंद्रे नावाचा एक आणखी जबरदस्त खेळाडू नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम 94 कामांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग निलेश बंद्रे याला आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहिलं होतं. वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत आपण ती स्पर्धा पाहिली होती. आदिवासी प्रीमियर लीग म्हणजेच तुमचा आमचा सर्वांचा मोठा चषक, मोठी लीग IPL. त्याच्यामध्ये टीम 94 कामांच्या माध्यमातून निलेश बंद्रेनं मात्र चांगला खेळ केला होता. यावेळेस सायना त्याच्याकडनं चुकी झाली आहे. निलेश बंद्रेचा झेल मात्र सोडलाय. कदाचित हा झेल इथून पकडला असता तर मग अडचणी वाढून शकल्या असत्या. पीर बाबा स्फोट पापडी करता 2 धावा आले. 2 धावाने धावफलक पोचले गेले 31 अंकांवरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मग तिसरं चालू आहे. चेंडू फेकून झालेत 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करणारं हे षटक निश्चितच आपल्याला पाहायला मिळालंय. लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजेच कमबॅक.
पहा झेल सोडल्यानंतर खेळ बदलवला गेलाय निलेश बंद्रेच्या माध्यमातून आणि षटकार देखील त्याने पेश केलाय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचलं गेलंय 37 अंकांवरती. चेंडू फसवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चेंडू फेकून झालेत 2.5 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाहीये. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं असा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे निलेश बंद्रेच्या माध्यमातून. झेल सोडल्यानंतर थोडासा आत्मविश्वास कॉन्फिडन्स त्याचा देखील दुणावला गेलाय आणि ज्या वेळेस तुम्ही झेल सोडताय ना त्या वेळेस त्या बॅटरचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा थोडासा हाय लेवलचा होतो आणि मग त्याच्यानंतर तो रंग बदलायला देखील सुरुवात करतोय. त्यावेळेस धीम्या गतीची ही लेंथ पाहायला मिळाली आहे. प्ले अँड मिस असंच म्हणावं लागेल. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 37 लॉस 1 विकेट. पीर बाबा स्पोर्ट पापडी. थँक्यू सो मच महेंद्र पवार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. आता मात्र ही लढाई खूप चांगली राहणार आहे कारण महेंद्र पवार जयेंद्र वाघे निश्चितच चांगले मित्र आहेत आणि यावेळेस हे फाईट जबरदस्त राहणार आहे. पाहूया या फाईट मध्ये कोणता मित्र श्रेष्ठ ठरणार आहे. महेंद्र पवारच्या हातामध्ये चेंडू दिला. ऑन स्ट्राइक वरती मिस्टर जयेंद्र वाघे. पहिला बॉल ऑन साइड ला खेळण्याची मानसिकता. पहिल्याच बॉल वरती महेंद्र पवारचं भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत आणि ठोकला या ठिकाणी जयेंद्र वाघेने षटकार 6. थँक्यू विजय. आदरणीय सन्माननीय रोशनजी भोईर साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये रोशनजी आपलं देखील मनापासून स्वागत. वेलकम. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 44 अंकांवरती. यशापर्यंत पोचण्यासाठी जर मार्ग असेल तर तो शोधा आणि कोणताही मार्ग नसेल ना तर तो तयार करावा लागतो. इथे मात्र तो मार्ग तयार करावा लागणार आहे गोलंदाजाला. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे. गॅप मधून चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला वेगानं निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. अफवांताच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पोचले गेले 49च्या घरामध्ये. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत.
यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. ओ या ठिकाणी काय घडलंय, नेम धरून गेम करायचा होता परंतु नेम लागला नाही स्टँडवरती. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 51 या आकड्यांवरती हे धावफलक पोहोचलं गेलंय. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलना धावफलक पुसले गेले 52 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल खेळण्याकरता ऑन स्ट्राईक वरती मिस्टर जयंत वाघे. यावेळेस शेवटच्या बॉल वरती षटकार मात्र येतोय आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पोहोचला गेलाय 58 या आकड्यांवरती. 14.50च्या सरासरीनं सध्या तरी हे धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि धावफलक पोचले गेले 58 या आकड्यांवरती आणि जवळजवळ 59 धावा विजयाकरता बनवाव्या लागतील. घेऊया आपण छोटासा एक डिझर्व ब्रेक आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहोत. चला टॉस देखील करूया आपण. चिंतामणी स्फूट उमेला फाटा आणि विहाविरा 11 धाणीव या दोन संघामध्ये गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4-6ची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आपण पुढील मॅचचा टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. चिंतामणी स्फोट उमेळा फाटा आणि त्यांच्या समवेत विहाविरा 11 धाणेव या दोन संघामध्ये टॉस केला जातो. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय रोशनजी भोईर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते निश्चितच टॉस या ठिकाणी करायचा आहे. धानीव टिपकडनं छापा असा कॉल आलेला आहे परंतु आलेला आहे काटा. साहेबांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग चिंतामणी स्फोट उमेला फाटा टीमच्या बाजूनं लागला आहे. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. समोरच्या संघामध्ये आपण पाहिलं तर मग विश्वनाथ जाधव सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35 परत. सुरुवातीला पहा, पॉवर प्लेचं जे षटक असतं ना ते खूप महत्वाचं षटक असतं. ते षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरतील? विशाल. यस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. धाणीव संघाचा संघनायक आहे. टॉस जिंकला असतं तर मग डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. तर यावेळेस तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. यावेळेस आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आज विश्वनाथला मिळतील परंतु आज प्लेइंग इलेव्हनमध्ये ते नाही आहेत तर निश्चितच त्यांची कमतरता जाणवेल. हो नक्कीच. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. मित्रांनो, हे होते दोन कर्णधार, त्यांची अपडेट आपण या ठिकाणी घेतली. आता मात्र थेट जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय की मंचावर उपस्थित झालेत हिमांशुजी पाटील साहेब आणि त्यांचं देखील आम्ही या सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत. वेलकम हिमांशुजी पाटील, आपलं स्वागत आहे.
वेळेस आपण पाहतोय टॅप केले बॉलला कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललं. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग ऑन झालंय. एक धावफलकावरती हे पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. महत्वाचा झेल होता. झेल सुटलाय आणि 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केले आहेत आणि या 2 धावेनं धावफलक पोचला जाईल. ते म्हणजेच 3 अंकांवरती नो बॉल. समोर होता का? फाईन लेग क्षेत्रामध्ये 3 होते का? यस यस मग नो बॉल असणार आहे आणि निश्चितच धावफलक 1 पुढे सरकेल. 4 अंकांवरती जाऊन पोचले गेले धावफलक. यस पुढील बॉल फ्रीडम मिळाला जाईल मोठा स्ट्रोक खेळण्याकरता. यावेळेस आपण पाहतोय रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. हॅलो दुपारचा 17 अमनजी पांडे यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम अमनजी पांडे साहेब. आपलं देखील हो यावेळेस आपण पाहतोय फिर हिटच्या बॉल वरती जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. षटकार 6. थँक्यू डीजे अमनजी पांडे साहेबांचा देखील इथे या सरपंच उपसरपंच चषकाला भेट. वेलकम अमनजी पांडे. आपका भी इस ट्रॉफी में दिल के गहराई से स्वागत है. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय. धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. अगो टप्प्याची लेंड मिळाली आणि काय जबरदस्त बॉलला मात्र रीड केलं. सीमारेषा बाहेर चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला. 6 धावांकरता षटकार फिश केला. पुढील बॉल हो यावेळेस हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेले सतीश आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता आणखी एक येतोय सतीश जाधव जाबरच्या बॅट मधनं. षटकार 6. देऊ नका आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. धन्यवाद अडीज. थँक्यू सो मच. हवाई स्ट्रोक खेळले होते मिस्टर सतीश आणि सध्या तरी आक्रमण ऑन केलंय. ओ यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो बॉल असणार आहे. क्रीजच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. पाहूया तिसऱ्या अंपायरच्या मदत आपण घेणारच आहोत कारण पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र सोपवला गेलाय.
धन्यवाद. डिसिजन फेंडिंग आहे. नेमका बॉल कुठे फिशिंग झाला हे देखील आपण पाहणार आहोत. पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग नो बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु मैदान खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फडला गेलाय की नाही हे निश्चितच चेक केले जाईल. वेलकम Yes, दिनेशजी किणे, आपलं देखील मनापासून स्वागत असेल. द ग्रेट व्हॉइस ऑफ पणजू, पणजू गावचे एक दिग्गज समालोचक आणि आज त्यांची देखील इथे भेट. वेलकम दिनेशजी, आपलं स्वागत येस, असेल. नो बॉल असणार आहे, कारण मैदानाची आतमध्ये जी पट्टी आहे त्या पट्टीवरती बॉल पडला गेलाय. येस, नो बॉल असणार आहे. येस, नो बॉल. आणि नो बॉल म्हटलं तर मग फ्री बॉल देखील असणार आहे. पुढील बॉल हो, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. झेल पकडला असता तरी सुद्धा तो ग्राह धरला जाणार नव्हता. एक सिंगल धावील, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले. 17 अंकांवरती चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. सॉरी, 18 धावा झालेत. पुढील बॉल ओ, यावेळेस कॉड पेनची अपील केली होती. गोलंदाज आपण पाहतोय आयुष वाघे, एक उभरता सितारा आहे आणि जबरदस्त यावेळेस हा चेंडू हाताळला होता. मागणा ठरला गेला आयुष वाघे देखील या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एलफिल्डच्या वरून शोक खेळले गेले. ती पेक्षा कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार आणि चौकाराच्याच सायना धावफलक पोचलं गेलंय 22 अंकांवरती. लखलखती धार देई त्या तलवारीच्या पातीला, घाला घाली वैरावतो त्या काळोखारा तिला. अचूक अनिवार्य चित्त थरारक्याचा मारा, अचूक अनिवार्य चित्त थरारक्याचा मारा. वीर सह्याद्रीचा रांगणारा उभांगरा. धन्यवाद, थँक्यू सो मच, धन्यवाद. चला गाई करायची. नंबर 2चं षटक टाकण्याकरता निलेश बंद्रे नावाचा गोलंदाज त्याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडू मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजून धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 37 37 धावा अजून सुद्धा
बनवायच्या आहेत. निलेश याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती ते देखील सज्ज झालेत. इथून कमबॅक केला जाईल का? पहिल्या षटकामध्ये 22 आलेत. विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर निलेश बंद्रे आपल्याला पाहायला मिळणार. उसला मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 37 अजून सुद्धा हव्या आहेत. पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त हा बैठक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. निलेश बांद्रेचं देखील भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत आणि सतीश जाबरच्या बॅट मध्ये येतो हा षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. अगदी बॉलच्या मेरिट मध्ये आले बॉलला रीड करण्याकरता आणि पहा किती सुंदर स्ट्रोक हा आयटम केला गेला. अजून एक जबरदस्त फटका, जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार 6. मॅक्झिमम हिट पाहायला मिळालाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार सतीशच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं तर मग ह्याच मैदानावरती विक्रम नोंदवला होता. 7 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकण्याचा कारनामा सूरज माळी याने केला होता. टिवरी वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचा जो खेळाडू, परंतु यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय 2026 मध्ये अतुल ठाकरे याने तो कारनामा केला 7 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकण्याचा. इथे मात्र आपण पाहिलं तर मग पीरबाबा स्पोर्ट पापडी अँड यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी या दोन संघामध्ये ही मॅच चालू आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. 59 धावा चेस करायच्या आहेत. परंतु सध्या आपण पाहतोय ड्रायव्हिंग सीट वरती सतीश आहे आणि काय जबरदस्त बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधनं 2 उत्तुंग षटकार आलेत. पुढील बॉल, हो यावेळेस पर्याय नव्हता गोलंदाज निलेश बंद्रे याच्याकडे, कारण अगोदरचे दोन्ही चेंडू त्याने हाताळले त्याच्यावरती बॅक टू बॅक षटकार आले होते. मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल तर मग परफेक्ट यॉर्कर हा साईडला चेंडू झाला हवेच्या लाटांवरती स्वार, निघून जाईल सीमारेषा पार. षटकार 6. काय असावा माझा गुन्हा, उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. काय असावा माझा गुन्हा, उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोचवायचा आहे. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडूला पाठवलंय वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार षटकारा करता. आणि या षटकाराच्या सायनं धाव फलक पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 40 अंकांवरती ही धाव गती पोचली गेली आहे. जवळजवळ आपण पाहतोय 59 धावा इथून मात्र चेस करायच्या होत्या, परंतु सुरुवातीला आपण पाहिलं तर मग आयुष वाघे याच्यावरती केलेलं आक्रमण आणि आता आपण पाहतोय निलेश बंद्रेवरती देखील आक्रमण हे चालू केलंय. जोपर्यंत सतीश जाबर मैदानाच्या आतमध्ये थांबेल तोपर्यंत निश्चितच चांगला धावा त्याच्या बॅट मधनं येतील. चला मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चेंडू पोचवायचा आहे. मुंबई ठाणा नामाला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा नामाला अटक केलाय पुन्हा.
पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. हा चेंडू गेलाय टिवरीच्या गावामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. पूर्णपणे हवेचा साथ देखील मिळाला गेलाय आणि हवेच्या साथामुळे आपण पाहतोय जबरदस्त टायमिंग यावेळेस पाहायला मिळते सतीश कडनं आणि अजून एक षटकार त्याच्या बॅट मधनं येतोय. तुला पाहून पडली माझी फिके आता हो दे लाईफ तुझ्याशी से. धन्यवाद. 10 चेंडू मध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर सतीश जाबर हा खेळाडू. कदाचित मग सरपंच उपसरपंच चषक 2026 मधली दुसरी 50 येते की काय. इथून 11 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील सतीश याला. 10 चेंडू मध्ये 39 अंकांवरती खेळतोय सतीश. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय अजून एक षटकार येतोय. जबरदस्त ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय हा 5वा षटकार आलाय. तुला पाहून पडली माझी विकेट हो दे लाईफ तुझ्याशी सेट. ओय मेरी जान मी तुझी फॅन ओय मेरी जान मी तुझी फॅन तूच नवरा हवा. क्रिकेट वाला हवा पोरगा क्रिकेट वाला हवा. क्रिकेट वाला हवा पोरगा क्रिकेट वाला हवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 5 षटकार एका ओव्हर मध्ये आलेत. निश्चितच आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशन चे सचिव अविनाशी ठाकरे यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट हे लागू झाले असतील. परंतु अगोदर जो कारनामा केला असेल तर मग दिला जाणार नाही. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेले 52 या आकड्यावरती. त्यावेळेस सॉफ्ट हँडने मात्र एक सिंगल इथे मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला जाईल 53 या अंकांवरती आणि जवळजवळ इथे आपण पाहिलं तर मग 6 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 45 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर सतीश जाबर हा खेळाडू आणि मॅच जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे आणि अर्धशतक पूर्ण करण्याकरता 5. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण होते. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग धाव फलक पोचले गेले 55 या आकड्यावरती. असं वाटलं होते की हा मॅच अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळेल. सुरुवातीला असं वाटलं की एकतर्फी होतोय की काय, परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहिलं चेसिंगला सुरुवात झाली. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर दुसरं षटक देखील थोडं महागडं पडलं. टप्प्याची लेन ऑन साईडला यावेळेस चेंडूला फाटवले आणि अशा प्रकारे हा विजयी स्ट्रोक मात्र सतीश जाबरच्या बॅट मधनं पाहायला मिळाला आणि अर्धशतक देखील पूर्ण झालंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सतीश करता. सतीश कॉंग्रॅच्युलेशन. बॅट देखील वर्त करा. यस, हे आहेत मिस्टर सतीश जाबर. त्याने निश्चितच नुकताच झालेल्या मॅच मध्ये पीरबाबा स्पोर्ट पापडीच्या विरुद्ध धावा चेस करत असताना हे अर्धशतक मात्र या ठिकाणी ठोकलंय आणि एक मोठा विजय प्राप्त करून दिला. चला पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आणखी एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये.
एका बाजूने संघ असणार आहे चिंतामणी स्फूट उमेला फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरा 11 धाणीव. या दोन संघामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे.